नमस्कार. आज आपण जून 2019चा पहिला पेपर बघत आहोत. विमर्शी स्तरावरील अध्यापन हे शिक्षक केंद्री नसते, तसेच विषय केंद्री नसते, मात्र अध्ययनार्थी केंद्री असते. प्रौढ अध्ययनार्थी हा स्वयंप्रेरित असतो. मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस MOOCs म्हणजे मोठ्या प्रमाणावरील मास सहभागासाठी आरेखित केलेले लवचिक आणि स्वनिर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन. अध्यापनाच्या आधुनिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये स्मार्ट बोर्ड्सचा समावेश होतो. अंतर्गत मूल्यमापनाला खालीलपैकी काय लागू पडत नाही? त्यामध्ये केवळ संपादन चाचण्याचा उपयोग लागू पडत नाही. बाकी अध्यापन आणि मूल्यमापन यांचे एकात्मीकरण आवश्यक आहे. कौशल्य आणि क्षमता यांची तपासणी आवश्यक आहे. आणि समयकालिक म्हणजे पिरियॉडिक आणि निरंतर म्हणजे कंटिन्युअस मूल्यमापन आवश्यक आहे. सत्य शोधण्यासाठीची संवाद पद्धती ही आपल्याला सॉक्रेटिस याने दिलेली आहे. जर एक चल नामांकन श्रेणीवर म्हणजेच नॉमिनल स्केलवर मोजले जात असेल आणि दुसरे चल अंतरश्रेणीवर मोजले जात असेल तर योग्य संशोधन पद्धती ही प्रायोगिक पद्धती असेल. एक नॉमिनल स्केल आणि एक इंटरवल स्केलवर मोजत असू आपण तर प्रायोगिक पद्धती उपयुक्त ठरेल. खालीलपैकी कोणते चांगल्या परिकल्पनेचे वैशिष्ट्य नाही? अर्थातच गुंतागुंत नसावी. तर चांगल्या परिकल्पनेमध्ये तपासणी क्षमता असावी, वस्तुनिष्ठता असावी आणि संबोध स्पष्टता असावी. परिकल्पना म्हणजे आपल्या संशोधनाचं संभाव्य उत्तर. जर वारंवारिता वितरणाचे मध्यमान आणि मध्यांक अनुक्रमे 20 व 22 असतील तर त्या वितरणाचे बहुलक किती असेल? तर ते असेल 26. दुसऱ्याचे संशोधन आवश्यक ते श्रेय न देता वापरणे यास वाङ्मय चौर्य म्हटले जाईल. कॉपीराईटचा हा मुद्दा ठरू शकतो. प्रश्न क्रमांक 11 ते 15 हे उतार्यावरील असतील. आपण थेट 16वा प्रश्न घेऊ. डॉक्टर देवल यांच्या मते संप्रेषण म्हणजे काय? अवबोधन. वर्गात पाठ शिकविण्यासाठी माध्यमाची निवड करताना शिक्षकाने पाठाची उद्दिष्टे, विद्यार्थ्यांचा वयोगट, वापरल्या जाणाऱ्या माध्यमाविषयीचे ज्ञान व मूल्यमापन व्यवस्था लक्षात घेतले पाहिजे. ट्रॅफिक सिग्नल हे अशाब्दिक संप्रेषणचे उदाहरण आहे. एखाद्या मॉलमध्ये गिराईके येतात ते आपल्या सामायिक हिताच्या बाबींची एकमेकांमध्ये देवाणघेवाण करतात व त्या समूहाच्या कृती स्थिरपणे वृद्धिंगत होत जातात. हे मुक्त समूहाचे उदाहरण आहे. काही वेळा समूह माध्यमे समाजाला चुकीच्या मार्गाला लावतात कारण येथे ग्राहक बहुजिन्सी असतात. एका खेळामध्ये X व Y हे दोन खेळाडू आहेत व एका कागदावर N वर्तुळे रेखाटली आहेत. X आणि Y हे एकानंतर एकाने अगोदर न जोडलेल्या दोन वर्तुळांना रेषाखंडाने जोडतात. जो शेवटी वर्तुळ जोडतो तो जिंकतो व खेळ संपतो. तर X ने खेळाला सुरुवात केली तर याचं उत्तर असेल N ही संख्या 2च्या घातांक रूपात असेल तर Y जिंकणार. 22चं उत्तर असेल पहिलं. 23चं उत्तर असेल 31. एक काम 6 पुरुष किंवा 8 मुले 24 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 7 पुरुष 12 मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील? 9 दिवसात पूर्ण करतील. 25चं उत्तर असेल 8 सेंटीमीटर. खाली दिलेल्या संकल्पना अर्थपूर्ण व तार्किक पद्धतीने मांडून योग्य क्रम कोणता ते शोधा. योग्य क्रम हा राहील. पहिले येईल गाय,
मग गवत, मग दूध, मग दही, मग लोणी. ॲप्टिट्यूडचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर EH. पोपटाचा रंग हिरवा आहे हे विधान कोणत्या प्रमाणाचं आहे? प्रत्यक्ष प्रमाण. सर्व गाढव कष्टाळू आहेत, काही कष्टाळू प्राणी मानव आहेत. तर निष्कर्ष असेल 1, काही गाढव कष्टाळू आहेत, काही गाढव मानव आहेत. त्याचं उत्तर असेल 1 आणि 2 दोन्ही बरोबर असतील. संकल्पनांमधील संबंध आकृतीच्या द्वारे दर्शवायचा आहे. तर हे मुले, विद्यार्थी, मुली. एका परीक्षेबाबतचा अहवाल. परीक्षेसाठी बसलेले एकूण उमेदवार 1000, पुरुष उमेदवार 550, पास झालेले उमेदवार 700. पास झालेल्या पुरुषांची संख्या किती मर्यादांमध्ये असेल? त्याचं उत्तर असेल 250 ते 550. 32-33 हे प्रश्न संख्या. 34-35 हे सुद्धा ॲप्टिट्यूड आहे. IPTV योग्य अध्यक्ष विस्तार फुल फॉर्म लिहायचा आहे आपल्याला. त्याचं उत्तर असेल इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन. इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन. जगातील पहिला संगणक कोणत्या वर्षी विकसित झाला? 1945. जगातील पहिला संगणक 1945 साली, ENIAC 1945 साली विकसित झाला. भारतात पुढीलपैकी कोणती संवाद सेवा नुकतीच बंद करण्यात आली? तार ही सेवा नुकतीच बंद करण्यात आली. महाराष्ट्रात शिक्षक म्हणून नोकरी करू इच्छिणाऱ्यांनी स्वतःसाठी माहिती पुढीलपैकी कोणत्या स्थळी नोंदवणे आवश्यक आहे? त्याचं उत्तर असेल पवित्र पोर्ट. भारतीय डिजिटल राष्ट्रीय ग्रंथालयासंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? पहिलं योग्य नाही आहे, बाकी सर्व बरोबर आहे. एक खिडकी शोध सुविधा असलेला हा शैक्षणिक संदर्भ साहित्याचा आभासी साठा आहे. हे ग्रंथालय दिव्यांग अभ्यासकांना सहजपणे वापरता येते. या ग्रंथालयाचा विकास भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT खरगपूर येथे करण्यात येत आहे. डिजिटल राष्ट्रीय ग्रंथालय. ओझोन कमी करण्याच्या पदार्थाविषयी परिषद म्हणून ओळखली जाते. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. ओझोन कमी करण्याच्या पदार्थाविषयीची परिषद. ध्वनीची पातळी मोजण्याकरता कोणचं एकक वापरलं जातं? डेसिबल, DB. हरित भारत मोहीम हा वातावरणीय बदलासाठीचा राष्ट्रीय कृती योजनेचा भाग आहे. हरित भारत मोहीम हा वातावरणीय बदलासाठीचा राष्ट्रीय कृती योजनेचा भाग आहे. आंतरराष्ट्रीय सौर सहभागित्व हे सौर ऊर्जा सहकार्य विकसनासाठी कोणी प्रस्तावित केले आहे? भारतीय प्रधानमंत्री. अन्न साखळीतून निर्माण होणारी विषारी रसायने कशाला कारणीभूत होतात? जैव विस्तारीकरण याला कारणीभूत होतात. तांत्रिक व वैज्ञानिक शिक्षण हे बुद्धिस्ट शिक्षण प्रणालीचं वैशिष्ट्य होतं. UGCने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त विद्यापीठे आहेत? राजस्थान. विविध विद्याशाखेतील मॉक कोर्सेस विकसित करण्यासाठी MHRDने 8 राष्ट्रीय कोऑर्डिनेट्सपैकी टिम्म ही संस्था नामित केलेली आहे. विद्यापीठ अनुदान आयोग UGC. बहुतांशी राज्य विद्यापीठे हे टिम्म स्वरूपाची विद्यापीठे आहेत. संलग्नित. आणि प्राचार्यासाठी प्रशासकीय कोर्स कोणते आस्थापना आयोजित करते? राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठ, न्यूटिया. इथे आपण 2019चा पहिला पेपर
पूर्ण केलेला आहे. धन्यवाद.